नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. आपली जवळची माणसं कायमची आपल्याला दुरावली जात आहेत, लांब जात आहेत, पुन्हा न मागे येण्यासाठी. सुमित्रा भावे यांचं कालच निधन झालं. आज बातमी आली त्यांची. त्याच्या अगोदर विरूपाक्ष कुलकर्णी, लेखक, अनुवादक, त्यानंतर प्रकाश खरात, त्यानंतर कितीतरी माणसं, मी किती भरत काळे, किती लेखकांची नावं घेऊ. हे मला म्हणजे एकापेक्षा एक सरस लेखक, अनुवादक, कवी हे खूप आपल्याला कायमचे सोडून चाललेले आहेत. अच्युत गोखले, माजी सनदी अधिकारी, यांचंही निधन झालेलं आहे. या सगळ्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने आमचं सगळं कुटुंब तुमच्या दुःखात सामील आहे असं सांगतो. पण आज याच निमित्ताने आपल्याला करोनाविषयीच बोलायचं आहे. आणि करोनाचं राजकारण जे चाललेलं आहे, अतिशय हीन अशा प्रकारचं राजकारण चाललंय. अतिशय खालच्या पातळीचं राजकारण चाललंय. तो आकडेवारी जर आपण बघितली तर आकडेवारी काय आहे, किती लोक करोनाचे शिकार झालेले आहेत, हा आकडा जर आपण जर बघितला तर अक्षरशः भीतीदायक अशा प्रकारचा आकडा आहे. आणि हे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले. जगामध्ये 10 कोटी कोरोनाचे पेशंट्स आहेत आणि भारतामध्ये सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस आकडेवारी वाढत चालली. सगळ्या देशामध्ये नाशिकचा नंबर जो पहिला आहे. आणि मध्य प्रदेश असेल, चंद्रपूर असेल, ठिकठिकाणी ऑक्सिजन अभावी माणसं तडफडून मरत आहेत. गरिबांना तर कोणीच वाली नाही. गरिबांना तर कशाचा आधार नाही त्यांना. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नाही, कारण बेड्स उपलब्ध नाहीयेत. मग लोक रस्त्यावरती बसले झोपतात. तसेच काही जणांना अँब्युलन्स मिळत नाही, काही जणांना ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर्स नाहीत, औषधं मिळत नाहीत, रेमडेसिवीर मिळत नाही. अशी अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. आणि म्हणून ही एक आरोग्याची आणीबाणीची परिस्थिती असताना ज्या लोकांनी मदत करायची सर्वसामान्य लोकांना, त्यांच्याकडून अधिक जबाबदार वर्तनाची अपेक्षा आहे. त्यांनी लोकांना मदत केली पाहिजे. मदत करताना मदतीच्या पेक्षा प्रसिद्धीवर जास्त भर देता कामा. पण आज असं दिसतंय की लोक टीव्हीवरती येण्यासाठी आसुसले असतात. रोज टीव्हीवरती आपलं दर्शन झालं नाही तर आपल्या प्रकृतीवरती काही परिणाम होईल की काय, असं काही जणांना वाटत असावं. आणि काहीही बोलत असतात लोक. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, बुलढाण्याची आपली बातमी आहे, ते काय म्हणाले की मला करोनाचे जंतू जर सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते. अरे काय बोलताय काय तुम्ही? शिवसेनेच्या आमदारांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं? उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्यांना माफी मागायला लावली पाहिजे आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. लाज वाटली पाहिजे संजय गायकवाड अशा प्रकारचं वक्तव्य करायला. देवेंद्र फडणवीस हे लोकप्रतिनिधी आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. आणि कोणी असो, कोणी कुठल्याही माणसाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करावं? किती हीन भावना, किती तिरस्कार, किती द्वेष तुमच्या मनात भरलेला आहे. हे बोलण्याची गरज होती तुम्हाला? भाजपचे आमदार संजय कुटे, आता काय झालं, संजय गायकवाडांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांचा निषेध करण्यात आला. मग नेहमीप्रमाणे आपल्याला म्हणतात की प्रतिमेचं दहन करणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर संजय गायकवाड परत म्हणाले की भाजपचे टिनपाट आमदार संजय कुटे दिवसभर दारू पिऊन वावरात पडतो. तुझ्या मायेनं दूध पाजलं असेल तर 50 मीटर माझ्याजवळ येऊन दाखव. ही काय गुंडांची भाषा आहे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, काय चाललंय हे? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांना समज दिली पाहिजे. जाहीरपणे त्यांची कान उघाडणी केली पाहिजे. लाज वाटते अशा लोकप्रतिनिधींकडे बघून. काय बोलताय, काय भाषा आहे? हे असं अजिबात खपून
घेता कामा नये. या प्रकारची वक्तव्य होत आहेत. हे जे काही कोरोनाच्या संदर्भामध्ये जे काही राजकारण चालले, आरोप प्रत्यारोप चाललेले आहे, त्यामध्ये भाषा कशी वापरतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उद्धव ठाकरे यांनी निर्लज्जपणा थांबवला पाहिजे. निर्लज्जपणा करतात ते असं म्हणाले. निर्लज्जपणा म्हणताय. कोणी भाजपचा नेता अजून एका नेत्यांनी सांगितले बेशरमपणाचा कळस चालू आहे म्हणून. कुठल्या प्रकारची भाषा. बेशरमपणा, निर्लज्जपणा. आपण खूप टोकाच्या काही गोष्टी झाल्या तर एखाद्या व्यक्तीवरती अशी टीका करायलाही हरकत नाही, पण अशी टोकाची गोष्ट झाली, तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती अशी निर्लज्जपणा म्हणताय. कोणी म्हणते बेशरमपणा. कोकणातल्या एका बड्या नेत्याची चिरंजीव उद्धव ठाकरेंबद्दल कुठल्या भाषेत बोलत असतात ते आपण बघ. कोणी कोणाबद्दल. मी पहिल्यांदाच सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांनी भाजपच्या आमदारावरती किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावरती टीका ज्या शब्दात केलेली आहे त्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. आणि शिवसेनेने आपल्या या नेत्याला समज दिली पाहिजे, कडक समज दिली पाहिजे आणि माफी मागायला लावली पाहिजे. माफी मागितली पाहिजे त्यांनी फडणवीसांची, माफी मागितली पाहिजे त्यांनी संजय कुटे यांची. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही करता एक आमदार दुसऱ्या आमदाराबद्दल. आता आपल्याला हा विषय बाजूला ठेवून आपल्याला मुख्य विषयाच्या पोटात शिरायचं. आणि हा मुख्य विषय जो आहे तो असा आहे की आज महाराष्ट्राला वैद्यकीय औषधं आणि सामग्री यांच्यासाठी 12,000 कोटी रुपयांची गरज आहे. 12,000 कोटी. आणि 12,000 कोटी रुपये गेल्या वर्षी किती आपण खर्च केले कोरोनाच्या संबंधी उपाययोजनांसाठी? 6,000 कोटी रुपये. त्याच्यात दुप्पट रक्कम यावर्षी लागली. आता त्यामध्ये बघा, आपत्ती निवारण निधीतून आपण 2100 कोटी रुपये उभे करतो आहोत. मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं 200-205-6 कोटी रुपये उपलब्ध होतील. जिल्हा विकास निधीतून 3,300 कोटी रुपये उपलब्ध होतील. आणि CSR फंड जो कंपन्यांना सामाजिक कामांसाठी जो खर्च करता येतो त्याच्यातनं 336 कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. आता बघा, हे जर आपण एकत्र केले आणि शिवाय आमदार निधी, अजितदादांनी सांगितलं की प्रत्येक आमदारांनी 1 कोटी रुपये खर्च करा. 288 विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार मिळून 336 कोटी रुपये याच्यातनं उभे होऊ शकतात. तरी सुद्धा ही जी रक्कम होते ती 5,500-6,000 कोटीच्या आतली रक्कम. प्रत्यक्षात आपल्याला 12,000 कोटी रुपये लागणार. तर ही दुप्पट रक्कम आपण कशी उभी करायची आहे हे आव्हान आहे. आणि यासाठी राजकीय नेत्यांनी जास्तीत जास्त कोणते उपाय सुचवावेत, कुठल्या गोष्टींवर टॅक्स त्यातल्या त्यात लावता येतील, कुठल्या सरकारी मालमत्ता ज्या पडून आहेत त्यांची विक्री करून काही उभे करता येतील का, कर्जाच्याद्वारे कसे उभे करता येईल. आणि मुख्य म्हणजे समाजामध्ये जो श्रीमंत वर्ग आहे तो काही मदत करू शकतो का, त्यासाठी मदत फेऱ्या काढण्याची गरज आहे किंवा ऑनलाईन मदत फेऱ्या काढण्याची गरज आहे का, परदेशामधले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांच्याकडनं काही फंड उभ्या करता येईल का, याची गोष्ट यासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे. यासाठी सूचना दिल्या पाहिजेत आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक बैठक आयोजित करावी आणि कसे फंड रेज करता येतील हे बघितलं पाहिजे. हे जबाबदारीचं राजकारण झालं. गेल्या 24 तासात भारतामध्ये 2,70,000 कोरोना बाधित आहेत. 1,600 वरती मृत्यू झालेले आहेत. आणि आतापर्यंत भारतात 1,78,000 मृत्यू झालेत. 1,78,000. जगामध्ये मग अशी 10 कोटी सांगितलं, प्रत्यक्षात 14 कोटी कोरोनाग्रस्त आहे. हा आकडा जो आहे तो अक्षरशः भय उत्पन्न करणारा आहे, चिंता उत्पन्न करणारा आकडा आहे. आणि अशा वेळी लोकांनी, विशेषतः राजकारण्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि हे जबाबदारीने कसं वागायला पाहिजे याचं उत्कृष्ट नमुना कोणता आहे तर तो म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग. हे अतिशय कमी बोलतात, खूप कमी वेळ बोलतात, पण नेमकं बोलतात, नेमक्या सूचना करतात. ज्यावेळी जीएसटी आणण्याचा प्रयत्न झाला तेव्हा जीएसटी बाबत, जीएसटीचा दर कसा असला पाहिजे, जीएसटीचा वाटप कसं केलं पाहिजे,
कुठल्या वस्तूंवर जीएसटी लागू करावं, कुठल्या वस्तू लागू करू नये याबद्दल त्यांनी मौलिक सूचना केल्या. कुठल्याही प्रकारे राजकारण न करता मौलिक सूचना केल्या. दुसऱ्या टप्प्यात नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा ती गोष्ट चुकीची होती, ते धोरण चुकीचं होतं आणि त्यामुळे देशाचं त्या जीडीपीमध्ये 1.5 ते 2% घट येईल असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे घडलं. मनमोहन सिंगांनी सांगितलं आणि आताही त्यांनी लसीकरणाच्या संदर्भामध्ये अतिशय उपयुक्त सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलं आहे की लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. दुसरं म्हणजे नुसतं लसीकरण किती डोस दिले याच्यापेक्षा किती लोकसंख्येला आपण हे डोस दिले हे बघितलं पाहिजे. नंतर त्यांनी असं म्हटलं की लसीच्या मात्रा आपल्याला किती द्याव्या लागतील याचं प्रोजेक्शन म्हणजे याचा अंदाज अगोदर लक्षात घेऊन त्याप्रमाणे लस उत्पादकांना आधीच ऑर्डर्स दिल्या पाहिजे. म्हणजे मग लसीचा साठा संपत आला असं होणार. 10% लसीचा साठा ठेवला पाहिजे आणीबाणीसाठी. त्यांनी असं म्हणले की राज्यांना जे म्हणजे लसीचं वाटप केलं जातं, केंद्राकडे साठा किती आलेला आहे, त्याचं वाटप कसं करतोय याच्या संबंधी पारदर्शकतेने लोकांना माहिती दिली पाहिजे. खूप महत्वाच्या आणि मोलाच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला या निमित्तानं सांगता येईल की लसीबाबत असेल किंवा एकूण या करोनाच्या संबंधी आपण मुकाबला करताना सर्व अधिकार केंद्राने जास्ती अधिकार स्वतःकडे ठेवले. ही गोष्ट चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि याबाबत राज्यांना त्यांच्या धोरणानुसार काही अधिकार देण्याची गरज आहे. हे मी आता ढोबळमानाने आता सांगतो ही सूचना. अनेक राज्यांना यामध्ये काही प्रमाणात स्वायत्तता देण्याची गरज आहे. सर्व प्रकारचे अधिकार राज्यांकडे सोपवा असं म्हणत नाही, पण त्यामध्ये काही अधिकार राज्यांना सोपवण्याची गरज आहे हे मी सांगतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जसं मनमोहन सिंगांचं जबाबदारीचं राजकारण, त्यांनी कधीही असं कुठेही म्हटलं नाही की मोदी साहेबांचं सगळं हे चुकलंय, केंद्र सरकारचं हे सरकार संपूर्ण वाटोळे झाले, अशा प्रकारची भाषा त्यांनी केली नाही. अशाच प्रकारे जबाबदारीचं राजकारण सत्ताधारी पक्षामधले एक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. नितीन गडकरी न बोलता खूप काम करतात, हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि या करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी निभावलेली आहे. याची कुठेही फार जाहिरातबाजी त्यांनी केलेली नाही हे आपण लक्षात ठेवलं. आता बघा, त्यांनी आता तातडीने नागपूरमधल्या एका इस्पितळाला 5 व्हेंटिलेटर्स दिलेत, पण 5,000 व्हेंटिलेटर्सची ते व्यवस्था करतायत संपूर्ण विदर्भासाठी, केवळ नागपूरसाठी नाही. केवळ आपल्या मतदारसंघापुरता ते विचार करत नाहीये. त्यांनी विदर्भातल्या सर्व तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटर्स पोहोचवणार आहोत आणि त्याची व्यवस्था करतोय, त्याचं काम चालू आहे असं सांगितलं. रेमडेसिवीरचं उत्पादन करण्यासाठी म्हणून तातडीने परवानग्या घ्यायच्या आणि एक उत्पादक तयार झाला आहे, त्याला ज्या काही लायसन्सेस, त्याला ज्या काही परवानग्या लागतील ते मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेत आणि तिथे आता उत्पादन सुरू होणार आहे. वर्ध्यामध्ये 40,000 इंजेक्शन पर डे असं उत्पादन सुरू होत आहे आता. त्यानंतर भिलाईवरनं ऑक्सिजन आणण्याची व्यवस्था होतीये. सज्जन जिंदल यांच्यासारख्या उद्योगपतींकडनं ट्रक आणि टँकर हे उपलब्ध करून त्यांनी हे केलेले आहेत. नंतर लॅब अशा 3,000 ते 6,000 एवढ्या टेस्ट होतील अशा लॅब्स ते आता एस्टॅब्लिश करत आहेत. नंतर 10,000 लॅब युनिट्स, त्यानंतर 1200 बेड्स विदर्भामध्ये वाढवत आहेत. 6 कोटी रुपयांच्या देणग्या त्यांनी कोरोनासाठी बाबत मिळवलेल्या आहेत नितीन गडकरींनी आणि शिवाय 50 लाख रुपये स्वतःच्या खिशातून त्यांनी 50 लाख रुपये कोरोनाच्या मदतीसाठी दिलेले आहेत. याखेरीज त्यांनी धनवंतांना, श्रीमंतांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमची मदत आम्हाला हवी आहे आणि असंही म्हटलंय की जी मदत, साधन सामुग्रीची मदत, औषधं असतील, इंजेक्शन्स असतील, व्हेंटिलेटर्स असतील, ऑक्सिजन असेल, ही सगळी मदत तुम्हाला करायची असेल ती साधनं डायरेक्ट देऊ शकता किंवा तुम्हाला पैसे द्यायचे असतील, समजा अमुक इस्पितळाला द्यायचे असतील, अमुक संस्थेला द्यायचे असतील,
तर ते तुम्ही थेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला फक्त माहिती देऊ की कुठल्या अकाउंटमध्ये जमा करा. अतिशय पारदर्शकपणे कशी मदत करावी, जाहिरातबाजी न करता, ढोल स्वतःचे न पिटता कशी मदत करावी, याचा आदर्श नितीन गडकरींनी घालून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि राजकारण सकारात्मक, विधायक किमान संकट काळात कसं करावं याचा नमुना नितीनजींनी पेश केलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अन्य नेत्यांनी यापासून धडा घेतला. पण आपल्याकडे नाटकबाजी खूप चालली आहे, नौटंकी खूप चाललेली असते. मी देवेंद्रजी विधानसभेमध्ये बोलताना कसं बोलत होते, बघा माझी चौकशी करायची असेल ती चौकशी करा, काही करा, मी तयार आहे, असं छाती पिटून सांगत होते. अतिशय आक्रस्ताळी पद्धतीने बोलत होते. हीच नाटकबाजी आपण पहाटे शपथविधी कशा पद्धतीने करण्यात आला, ज्यांच्यावरती आरोप करण्यात येत होते, अजितदादांवर जे आरोप करत होते बैलगाडीवर पुरावे घेऊन, त्यांच्याबरोबर पहाटेच्या वेळी शपथविधी कसा उरकण्यात आला. कधी कधी एखादं हिंट द्यायची, एखादी गोष्ट सांगायची की अमुक अमुक गोष्ट मी स्फोट करणार, योग्य वेळी करेन, धीर धरा असं सांगायचं, नाट्यपूर्णता राजकारणात आणायची. हे देवेंद्रजींचं कसब आहे. त्यांचं देवेंद्र ड्रामेबाजी किंवा नटसम्राटगिरी हे देवेंद्रजींचं आद्य वैशिष्ट्य आहे. आणि परवा पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा ते ज्या पद्धतीने संपूर्ण काम चाललं होतं ते की आम्ही सरकारला मदत करतो आहोत आणि तुम्ही त्या मालकाला, त्या औषध कंपनीच्या मालकाला तुम्ही बोलवताय पोलीस स्टेशनला, म्हणजे काय, तिथे जाऊन जाब विचारायचा. अन्य नेत्यांना, दरेकर साहेब असतील, प्रसाद लाड असतील, बाकीचे नेते असतील आणि मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांनी घेऊन जायचं तिथे आणि हे घेऊन जायचं आणि बरोबर सगळं शूटिंग करायचं. हे सगळं शूटिंग करायचं आणि ताबडतोब सांगायचं की हा तुम्ही फोन लावा त्यांना, हे काय चाललंय. ज्या पद्धतीने आक्रस्ताळ्या पद्धतीने हे आक्रमक राजकारण आम्ही कसं करतो, आम्ही कोणाला घाबरत कसं नाही, आम्ही कसा जाब विचारतो, हे सगळं लोकांना दाखवायचं. हे सगळं नाटक चाललेलं आहे त्याच्यामध्ये. आता मुख्य याच्यातली गोष्ट अशी आहे की हा जो सगळा प्रकार जो झाला त्यामध्ये अशी माहिती आता आलेली आहे की ज्या दमनच्या कंपनीकडनं ते सगळं रेमडेसिवीर घ्यायचं होतं, त्या कंपनीला महाराष्ट्रात त्याच्या विक्रीला परवानगीच नव्हती. हा सगळा पत्रव्यवहार जो आहे, एका वर्तमानपत्राने बातमी छापलेली आहे की त्यांच्याकडे ती परवानगीच नव्हती. आणि परवानगीच नव्हती. आता मला सांगा तुम्ही, हे गेले 7, 8, 10 दिवस यांची जाहिरातबाजी चालली की आम्ही कसं महाराष्ट्र सरकारला मदत करतो, म्हणून आम्ही दीव दमणला जाऊन संबंधितांशी कसं बोलतो आहोत, त्यांच्याकडनं साठा कसा आणतो आहोत, वगैरे 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 वगैरे. याचा तपशील सांगत नाही. मुद्दा असा आहे याच्यात की या रेमडेसिवीरच्या विक्रीला दमनच्या कंपनीला महाराष्ट्रात विक्रीस परवानगीच दिलेली नव्हती. आणि परवानगी नसताना मग त्यांना हे विकता कसं येईल. आणि याच्यामध्ये त्या सरकारचा, त्या प्रशासनाचं चूक आहे. महाराष्ट्र सरकारची याच्यात काय चूक आहे त्याच्यात. महाराष्ट्र सरकारने आता बघा, एफडीएकडे परवानगीबद्दल 16 एप्रिल रोजी तोंडी विनंती केली आणि कागदपत्रांची वाट न पाहता महाराष्ट्राने परवानगी दिली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्राने सगळ्या परवानगी दिल्या, पण दीव दमण प्रशासनाने परवानगी दिली नाही ना, अशी माहिती समोर आलेली आहे. तर तुम्ही अर्धवट कसं सांगता, अर्धवट माहिती कशी सांगता तुम्ही. म्हणजे अकांड तांडव तुम्ही जे करता. आणि पोलिसांचं काम आहे की कुठे समजा एक निर्यात बंदी झाल्यानंतर आणि हे रेमडेसिवीर सगळ्या लोकांना उपलब्ध व्हावं म्हणून कुठे साठेबाजी होत असेल, कुठे काही तक्रार असेल, तर त्या संबंधित कंपनीच्या मालकाला चौकशीला बोलवलं तर त्याच्यात चूक काय, वावगं काय त्याच्यामध्ये. त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली की झालं. म्हणजे आता अनिल देशमुख असतील किंवा कोणी असेल, त्यांना चौकशीला बोलवलंच पाहिजे, त्यांना ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे अशी यांची इच्छा आहे. पण या मालकाला नुसत्या चौकशीसाठी बोलवायचं नाही. आणि मुख्य म्हणजे ही सगळी श्रेयवादाची लढाई. जर तुम्हाला
गुजरात, दीव दमण कोणाकडनंही काही माल आणायचा असेल तर थेट तुम्ही सांगायचं एवढी आणि तुम्ही बघून घ्या. प्रवीण दरेकरांनी सांगितलं की आम्ही राजेंद्र शिंगणे संबंधित खात्याचे मंत्र्यांना आम्ही भेटलो, भेटीगाठी झाल्या, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही अंग काढून घ्यायचं, तुम्ही सांगायचं ना तिथे असा असा साठा आहे, तुम्ही त्या माणसाची बोला किंवा अन्य कंपन्यांशी तुम्ही बोला, तुम्ही आणि ते बघा, आम्ही फक्त तुम्हाला वाट दाखवतोय ते. पण तसं नाही केलंय. या सगळ्याची अगोदरपासूनच जाहिरातबाजी केली आणि शिवाय पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची नौटंकी केली. याला काय अर्थ आहे? तुम्ही आता याला उत्तर देण्यासाठी दिलीप वळसे पाटील गृहमंत्री ते म्हणाले की हे खपवून घेतलं जाणार. ते खपवून घेतलं जाणार हे म्हणताना सुद्धा वळसे पाटलांनी निदान थोड्याशा जोरात बोलायला पाहिजे होतं. पुन्हा आदल्या रात्री हा प्रकार झाला, संध्याकाळी वळसे पाटलांची प्रतिक्रिया, ताबडतोब प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या ड्रामेबाजीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक कमी पडत आहेत. आजचं राजकारण असं आहे की आजच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजनचा मीडिया असेल, याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हा वापर कल्पकपणे, प्रभावीपणे कसा करावा हे सगळं शास्त्र आहे ते भाजपला चांगलं अवगत आहे आणि देवेंद्र फडणवीसांना तर अतिशय चांगलं अवगत आहे. मी तुम्हाला उलटं उदाहरण सांगतोय, आणखीन एक उदाहरण सांगतो की प्रियंका गांधी यांनी हे जे स्थलांतरित मजूर जेव्हा जात होते ना, तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये जे मजूर जात होते तांडेच्या तांडे, त्यांना वाहन उपलब्ध होतं गेल्या वर्षी, तेव्हा त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. तर त्या बसेसना उत्तर प्रदेश सरकारने अडवलं, त्यांना जाऊनच दिलं नाही. प्रियंका गांधींनी सांगितलं की आम्हाला काहीही श्रेय घ्यायचं नाही, तुम्ही त्यांची व्यवस्था करा, तुम्ही श्रेय घ्या. पण त्यांनी ती परवानगी दिली नाही. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने, आता याला काय म्हणायचं, किती खालच्या पातळीचं राजकारण केलंय बघा त्यांनी. मी इथे काँग्रेसची वकिली करायला बसलो नाही, पण जर काँग्रेसनी किंवा प्रियंका गांधींनी हे चांगलं काम केलं असेल तर त्याला तुम्ही मदत, त्यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस काही बोलले नाही त्याबद्दल. मी आत्ता असं म्हणतोय की देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्यांना कोणाला मदत करायची असेल अवश्य मदत करा. पण ज्या गोष्टीचे अधिकार सरकारला आहेत ते सरकारच्या पातळीवरनं ते अधिकार वापरले गेले पाहिजे आणि सरकारला सरकारचं काम करू दिलं पाहिजे. सरकारच्या कामामध्ये कोणी अडथळा आणता कामा नये. पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन दमबाजी करण्याचं अजिबात कारण नाही. जर काही तक्रार होती तर देवेंद्रजींनी दिलीप वळसे पाटलांना का नाही सांगितलं? तुम्ही मुख्यमंत्र्यांना का नाही फोन केला तुम्ही की हे चाललंय ते बरोबर नाही म्हणून? पोलीस स्टेशनात जाऊन तिथे दमबाजी करता तुम्ही आणि याचं समर्थन करता? काय चाललंय? गुजरातचे प्रदेशाध्यक्ष ते म्हणणार की माझ्याकडे सगळे साठा आहे रेमडेसिवीरचा आणि मी देणार तो साठा. काय चाललंय? या इतक्या संकट काळामध्ये तुम्ही मागे राहून, अनामिक राहून किंवा मागे राहून, फार प्रसिद्धीच्या मागे न लागता मदत केली पाहिजे लोकांना. अशी मदत अनेक संघटना करत असतात. मी याचा उल्लेख केला की मनसेचा उल्लेख केला. पूर्वीच्या काळामध्ये, पुराच्या काळामध्ये, अन्य संकटाच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी मदत काम केलेलं आहे, त्याचं मी कौतुक करतो. राष्ट्रसेवा दलाच्या लोकांनी मदत केलेली आहे अनेक ठिकाणी. कितीतरी संस्था, संघटनांनी जीव ओतून काम केलेलं आहे, पण कोणी प्रसिद्धीसाठी असं काम केलं. ही ड्रामेबाजी आणि प्रसिद्धी जी आहे, हे राजकारण जे आहे, दोन्ही सगळ्या बाजूचं राजकारण जे आहे ते चुकीचं आहे. या संकट काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग असतील, नितीन गडकरी असतील किंवा बाकीच्या राज्यांचे सुद्धा काही नेते असतील, ज्या पद्धतीने संयतपणे, जबाबदारीने काम करतात तसं काम केलं पाहिजे. उपयुक्त सूचना करा, विधायक सूचना करा तुम्ही, पण ड्रामेबाजी करू नका, नाटकबाजी करू नका, नौटंकी करू नका. आणि देवेंद्रजींनाही सांगायला पाहिजे की तुमच्यावर जी काही गलिच्छ टीका झालेली आहे त्याचा मी निषेधच करतो, पण तुमच्या
तुमचे जे सहकारी आहेत ना ते कुठलाही आरोप सिद्ध न करता महावसुली सरकार आहे, हा माणूस हा पैसा खातो, तो पैसा खातो, अशा प्रकारचे जे आरोप करतायत ना आता, किंवा या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कसे पैसे खाणं चालू आहे, पुरावे असेल तर पुरावे सादर करा आणि म्हणा. सरसकटपणे हे सगळं सरकार रोजच्या रोज पैसे खाते फक्त, आणि तुम्ही जणू काय साधू पुरुष होता सगळे. तुमच्या सरकारच्या काळात काय चाललं होतं तेव्हा पुराव्याशिवाय वाटेल ते बोलणं जे चालू आहे त्या तुमच्या नेत्यांना सुद्धा अडवा तुम्ही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या काही सहकाऱ्यांना जो तोंडाचा पट्टा चालू आहे ना तो थांबवायला सांगितला पाहिजे. अन्य पक्षाच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आज लोकांना तुमचं हे राजकारण, गलिच्छ राजकारण, खालच्या पातळीचं राजकारण बाजूला ठेवून तुम्ही लोकांना मदत केली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारला जर असं वाटत असेल की मोदी सरकार याचं राजकारण करत आहे, किंवा नवाब मलिकांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारला ऑक्सिजनचा असेल, व्हेंटिलेटर असेल, कुठल्याही याचा पुरवठा करू नये अशा सूचना आहे, किंवा एमडीसीबीचा पुरवठा करू नये अशी दमबाजी करण्यात येत आहे, तर त्यांनी त्याचे पुरावे दिले पाहिजेत ना. काहीतरी त्याला आधार दिला पाहिजे ना तुम्ही त्याचा. तो आधार न देता अशा प्रकारचं बेलगाम वक्तव्य करू नये तुम्ही. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांनी सुद्धा संयम ठेवूनच टीका केली पाहिजे. आज केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. लोक तडफडून मरतायत, लोकांना कोणीही मदतीसाठी नाही आहे. घरच्या घर करोनाग्रस्त होत आहेत. आज तडफडून मरणं हे किती वेदनादायी असतं, आणि आपले जिवलग मरताना त्या कुटुंबियांना किती दुःख होत असेल याची कल्पना करा. राजकारण्यांनो, कृपया राजकारण करू नका. थोडे दिवस स्थगित ठेवा तुम्ही, ड्रामेबाजी बंद करा तुम्ही, आणि सगळ्यांनी मिळून या पेचप्रसंगाच्या काळामध्ये लोकांना मदत करा. एवढंच मी आवाहन करतो, कळकळीचं आवाहन करतो. पुन्हा एकदा जे जिवलग आपले गेलेले आपल्याला सोडून त्यांना आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी अशी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या राजकारण्यांना, सगळ्या पक्षाच्या राजकारण्यांना आवाहन करतो की सहकार्याने काम करा. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, आणि लोकांना मदत करा असं आवाहन पुन्हा एकदा करतो, कळकळीने करतो आवाहन, आणि इथेच थांबतो.